महापे शिळफाटा रस्त्यावरही पाणी झाले। मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले। दिघा रेल्वे स्टेशन ते मुकुंद कंपनीपर्यंत मुसळधार पावसामुळे रस्ताभर पाणी साचले। एक बस या पाण्यात न जाते, मात्र ही बस अर्धी बस पाण्यात गेलेली दिसते। महापे शिळ रोडवर प्रचंड पाणी साचलेले, संपूर्ण रस्त्याभर पाणीच पाणी दिसते। साम टीव्हीवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य महापे शिळ रोडवरची प्रचंड पाणी या ठिकाणी साचले आणि त्यातूनच बस चालक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो। तर रस्त्यावर काही भागांमध्ये कमी पाणी आहे, तर काही भागांमध्ये अगदी कमरे एवढं पाणी आहे आणि त्यातूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न वाहन चालक करतायत। काही बसही पाण्यात अडकल्यात, तर काही गाड्या सुद्धा पाण्यात अडकल्यात आणि बंद पडल्यामुळे त्या तिथेच ठेवून वाहन चालक पुढे निघाले। तर कल्याणची ही बस ही सुद्धा पाण्यात हळूहळू पुढे नेण्याचा प्रयत्न बस चालक करतो। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून। विकास, एक बस सुद्धा इथे या साचलेल्या पाण्यात अडकलेली दिसते, इतरही वाहनं इथे बंद पडली असण्याची शक्यता आहे। या भागातल्या नागरिकांना कसं बाहेर काढलं जातंय, काय अपडेट्स आहेत? नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाचा फटका जो आहे सर्वसामान्य बसल्या दिसून येते। आपण पाहू शकता महापे ते शिळफाटा रस्त्यावर पाणीच पाणी असल्यामुळे जी बस सुद्धा पाण्यातून मार्ग काढत जावं लागते। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये महापे, MID असेल, शिळफाटा असेल, या मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पूर्णपणे जनजीवन जे विस्कळीत नवी मुंबई शहरात झालेलं आहे। याच रस्त्यावरून पाणी जे आहेत बस पूर्णपणे पाण्याखाली दिसून येते, व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहू शकता। त्यामुळे वाहन चालक जे आहेत ते सुद्धा या पाण्यातून मार्ग काढत प्रवाशांचे जीव धोक्यात घालून या प्रकारे जे आहे ते प्रवास करताना आपण दिसून येते। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका या बस चालकावर कारवाई करणार का, हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। ठीक, धन्यवाद विकास संपूर्ण माहितीसाठी। बसमध्ये काही प्रवासी सुद्धा आहेत आणि तरीही बस चालक ही बस पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।